संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचे पैसे सरकारने आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाठवण्यात आलेले आहेत आणि त्याचा वाटपसुद्धा सुरू झालेला आहे। तुम्हाला हे पैसे मिळाले का? तुमची जी पेन्शन असते दर महिन्याला ते तुम्हाला मिळाली आहे का? जर नाही मिळाली तर तुम्हाला काय करायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तसंच जे पैसे आलेले आहेत संजय गांधी निराधार योजनेचे त्याचा GR सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। संपूर्ण GR वाचून दाखवणार आहे, किती पैसे मिळालेले आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी, किती पूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये किती पैसे आता सरकारने टाकलेले आहेत हे सर्व तुम्हाला सांगणार आहे। तसेच तुम्हाला कोणतेही कामं करायचं आहे की जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत ते एकदम कुठलीही अडचण न होता येणार आहेत। तर सर्व व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, तुम्ही सर्व व्हिडिओ अवश्य पहा। तर मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर संजय गांधी निराधार पेन्शन योजनेमध्ये आता निराधार पेन्शनचे पैसे जे आहेत ते सरकारने रिलीज केलेले आहेत। त्याबद्दलचा GR आलेला आहे, नवीन GR आहे आणि नुकताच हा 2 दिवस अगोदरच GR आलेला आहे। मी तुम्हाला तारीखसुद्धा दाखवून देणार आहे आणि पैशांचे वाटपसुद्धा झालेले आहेत, चालू झालेले आहेत। म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले असतील, कुणाच्या आले आणि कुणाच्या आलेलेही नसतील। जर तुमच्या खात्यामध्ये पैसे अजूनही आले नसतील तर मग यामध्ये तुम्हाला एक काम करायचं आहे, ते काम करताबरोबरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। आता कोणतं ते काम आहे आणि कसं करायचं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। तसंच जो नवीन GR आलेला आहे तो पण तुम्हाला मी दाखवून देणार आहे। आता खूप ज्या माता भगिनी आहेत ज्यांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे येत असतात त्यांना त्याच्यामधलं काही समजत नाही किंवा मी या व्हिडिओमध्ये सुद्धा जे सांगणार आहे ते सुद्धा त्यांना समजलं नसेल तर त्यांनी तुमच्या घरातील कोणत्याही दुसऱ्या सदस्याला जो की थोडा शिक्षित असेल किंवा ज्याला समज असेल त्यालासुद्धा व्हिडिओ दाखवला तर तो सुद्धा तुमचं ते काम करून देणार आहे। फक्त तुम्हाला ते काम अवश्य करावं लागणार आहे, कारण की ते काम जर तुम्ही केलं नाही तर मग तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार नाही आहेत। तर बघून घेऊया। सर्वात आधी मी तुम्हाला तो GR दाखवून देतो आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे पैसे जर अजून भेटले नसतील, तुमची जी किस्त आहे, तुमचा जो महिन्याचे जे पैसे आहेत ते तुम्हाला भेटले नसतील तर मग तुम्हाला काय करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगतो। चला तर सर्वात आधी आपण GR बघून घेऊया। तर बघा, हाच तो GR आहे, तुम्ही वाचू शकता। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जाती लाभार्थीसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण। तुम्ही बघू शकता की 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता अनुसूचित जातील लाभार्थ्यांसाठी अनुदानाचे वितरण याप्रमाणे हे त्यांनी निर्णय दिलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाचा निर्णय। त्याचबरोबर इथं यांचा पत्तासुद्धा टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता, वाचू शकता। त्याचनंतर दिनांकसुद्धा टाकलेली आहे, म्हणजे तारीख जी आहे ते 5 डिसेंबर 2024 हा जो GR आहे 5 डिसेंबरला आलेला आहे। म्हणजे 5-6 दिवसच झालेले आहेत, 7-8 दिवस। तर हे बघा, यामध्ये काय आहे की हा जो GR आहे तो संपूर्ण बघा, स्किप करू नका। म्हणजे काय आहे की तुम्हाला काही समजणार नाही, म्हणजे मी पूर्ण GR तुम्हाला वाचून दाखवतो। त्यानंतर GRमध्ये एक अति महत्त्वाची सूचना, जे लाभार्थी आहेत ज्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत त्यांच्यासाठी एक अति महत्त्वाची सूचनासुद्धा या GRमध्ये सरकारने दिलेली आहे। ती सूचनासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर पहा, शासन निर्णय सन 2024-2025 या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जाती लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी रुपये 475 कोटी फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे। सदरहू योजनेसाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून रुपये 239 कोटी 83,79,369 रुपये इतका निधी संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आला आहे। त्या अनुषंगाने अनुसूचित जाती लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी माहे, ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024 या कालावधीच्या खर्चासाठी मंजूर केलेली रक्कम रुपये 68 कोटी 79,68,084। हे बघा, इथं मराठीमध्ये सांगितलेलं आहे 68 कोटी 79,68,084 फक्त या शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे वितरित करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे। तसेच मासिक विवरण पत्रानुसार निधी पुढे मागे ओढून
घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व संनियंत्रण प्रणालीवर देण्यात आलेली आहे। तुम्ही बघू शकता अनुसूचित जाती लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठीचे माहे नोव्हेंबर व ऑक्टोबर म्हणजे नोव्हेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांचे 2024 या कालावधीच्या महिन्यांचे खर्चासाठी मंजूर केलेली रक्कम म्हणजे आता या 2 महिन्याचे ऑक्टोबर आणि 2 महिन्यांचे जे पैसे आहेत यासाठीची रक्कम हे वितरित करण्यात येणार आहेत। सुमारे 68,79,68,064 एवढे पैसे तुमच्या खात्यांमध्ये सर्व जे महाराष्ट्रातील जिल्हे आहेत त्या सर्वांना आता यामध्ये टाकण्यात येतील। सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे आणि तिथून मग तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत। तर बघा शासन निर्णय आलेला आहे, GR आलेला आहे, तुमचे पैसे आता 2 महिन्यांचे तुम्हाला मिळणार आहेत। तर बघा आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथे आलेला आहे, GR मध्येच त्यांनी सांगितलेलं आहे, जी सूचना आहे ती दिलेली आहे आणि ज्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये अजून आलेले नाहीत किंवा येत नसतील लवकरात लवकर तर त्यांच्यासाठी सुद्धा ही सूचना आहे आणि त्यांनी काय करायचे नेमकं या सूचनेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। चला तर आपण बघून घेऊया। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। परंतु सदरहू योजनेतील लाभार्थ्यांची माहिती तालुका जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरण्याची कार्यवाही सुरू असल्याने सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून माहे नोव्हेंबर 2024 पर्यंतचे अर्थसहाय्याचे वितरण अर्थसंकल्प वितरण BIMS प्रणालीवर करण्यात येत आहे। परंतु योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्यात येणार असल्याचे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी योजनेतील लाभार्थ्यांची माहिती प्राधान्याने DBT पोर्टलवर भरण्याची दक्षता घ्यावी। म्हणजे हे बघा म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचे पैसे तर तुम्हाला तसेच मिळणार आहेत जसे तुम्ही या अगोदर घेत होतेच। परंतु आता यानंतर तुम्हाला म्हणजे डिसेंबरपासून जर तुम्हाला तुमचे पैसे योजनेचे पैसे तुम्हाला जे किस्त असते दर महिन्याला जे पैसे मिळत असतात ते जर पाहिजे असल्यास तुम्हाला आता DBT करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं जे बँक खातं आहे त्याला जे तुमचं आधार कार्ड आहे ते लिंक करावं लागणार आहे। तुम्हाला बँकेमध्ये जायचं आहे आणि तिथं तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला बँकेमध्ये दाखवून तिथं त्याला लिंक करायचं आहे आणि तुमचं जे DBT आहे ते ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे। तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक झाल्याबरोबर तुमचं जे DBT असते ते ॲक्टिव्ह होऊन जात असते आणि त्यानंतरच तुम्हाला सरकारचं जे पैसा येणार आहे आता यानंतर तुम्हाला ते जो महिना येणार आहे डिसेंबर महिन्यापासून तो तुमच्या खात्यामध्ये सहज पडणार आहे। परंतु DBT ॲक्टिव्ह असलं पाहिजे, तुमच्या बँक खात्याला जे आधार कार्ड आहे ते लिंक असलं पाहिजे, म्हणजे तुमची जी KYC आहे ती झालेली असली पाहिजे। या गोष्टीची दक्षता घ्या आणि लवकरात लवकर बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि तिथं तुमची DBT आहे ती ॲक्टिव्ह करून घ्यायची आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।